जेव्हा आपल्या घरामध्ये बाळाची चाहूल लागते, तेव्हा येणारे बाळ मुलगा असेल की मुलगी असेल, याबद्दलच उत्सुकता अनेकदा लागत असते. काही जण असे असतात की ज्यांना मुलगा किंवा मुलगी दोन्ही चालते किंवा काही जण असे असतात की त्यांना फक्त मुलगा हवा असतो. परंतु आपल्या आजूबाजूचे असे सुद्धा काही जण असे असतात की त्यांना मुलगी हवी असते. आपण सर्वच जण मानतो की मुलाचा जन्म हा निसर्गाचा नियम आहे, पण गरुड पुराण आणि आपली प्राचीन कर्मतत्वे या शास्त्राच्या खूप पलीकडे जातात. गरुड पुराण मोठ्याने घोषित करते की या जगात कोणत्याही घरात, कोणत्याही अंगणात मुलीचा जन्म होणे हा योगायोग नाही. जेव्हा एखादी मुलगी पहिला श्वास घेते, तेव्हा तो केवळ एका मुलीचा जन्म नसतो, तो ब्रह्मांडाचा एक गहन निर्णय असतो. देव प्रत्येकाला मुलीचे वरदान देत नाही. आज या आध्यात्मिक रहस्यांच्या व्यासपीठावरून मी गरुड पुराणातील सर्वात सुंदर पण तितकेच हृदयद्रावक पान उलगडणार आहे. गरुड पुराणातील यमराज आणि गरुड पक्षी यांच्यात आत्म्यांच्या प्रवासाविषयी एक गहन आणि रहस्यमय संवाद आहे. त्यात स्पष्टपणे म्हटले आहे की मृत्यूनंतर जेव्हा आत्मा यमराजाच्या दरबारात उभा राहतो, तेव्हा त्याचा पुढचा जन्म योगायोगाने ठरलेला नसतो. जिथे जागा उपलब्ध आहे तिथे आत्म्याला पाठवले जात नाही. आत्म्याला तिथे पाठवले जाते जिथे त्याचा उद्देश असतो, जिथे त्याचे कर्म ऋण फेडले जाते. आणि जेव्हा स्त्री शरीरात मुलगी म्हणून जन्म घेण्याचा प्रश्न येतो, तेव्हा यमलोकाचे नियम पूर्णपणे बदलतात. आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत की मुली भाग्यवान लोकांना मिळतात, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की हे भाग्य नेमकं काय असतं? ते भाग्य काही आकाशातून पडत नाही. ते भाग्य तुमच्या म्हणजेच त्या वडिलांच्या मागील जन्मातील कर्माचा परिणाम असतं. गरुड पुराणातील कटू आणि नग्न सत्य ऐका. धर्मग्रंथामध्ये वर्णन आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीचे मागील जन्मातील पापे किंवा कर्जे खूप मोठी असतात, जेव्हा एखाद्या व्यक्तीने मागील जन्मात खूप पैशांचा अपहार केलेला असतो किंवा कोणाला दुःख दिलेले असते, तेव्हा निसर्ग ते कर्ज वसूल करण्यासाठी त्या व्यक्तीच्या घरी मुलाला जन्म देतो. होय, तुम्ही ते बरोबर ऐकले. बहुतेक घरांमध्ये मुलगे केवळ वडिलांची जुनी कर्जे वसूल करण्यासाठी, त्यांच्या मालमत्तेची विभागणी करण्यासाठी आणि त्यांच्या सद्गुणांचा उपभोग घेण्यासाठी जन्माला येतात. हे असे जीव आहेत ज्यांना तुमच्याकडून काहीतरी घ्यायचे असते. पण जेव्हा एखाद्या व्यक्तीचे मागील जन्मातील सद्गुण शिखरावर असतात, तेव्हा अगदी उलट घडते. जेव्हा मागील जन्मात त्यांनी निस्वार्थपणे लोकांना मदत केलेली असते, त्याने भुकेल्यांना अन्न दिलेले असते, त्याने रडणाऱ्या व्यक्तीचे अश्रू पुसलेले असतात, मग देव निसर्ग त्या व्यक्तीला बक्षीस म्हणून त्याच्या घरी एका मुलीला जन्म देतो. मुलगी म्हणजे असा आत्मा जिला तुमच्याकडून काही नको असते, उलट ती तुम्हाला सर्व काही देण्यासाठीच आलेली असते. म्हणूनच तुमच्या अनेकदा लक्षात आले असेल की जेव्हा एखाद्या घरात मुलीचा जन्म होतो, तेव्हा त्या घराची ऊर्जा आणि आभा अचानक बदलते. जो वडील कालपर्यंत खूप कडक आणि शीघ्रकोपी होता, जो छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडायचा, तो आपल्या लहान मुलीला हातात घेताच मेणासारखा वितळतो. एक अशी करुणा, एक असे प्रेम जे तिच्या स्वतःमध्येही अस्तित्वात आहे, हे त्याला स्वतःलाही माहीत नव्हते. ते ओसंडून वाहू लागते. हा चमत्कार नाही, हे त्या पवित्र आत्म्याचे आश्चर्य आहे. गरुड पुराणात म्हटले आहे की मुली आपल्यासोबत विश्वातील सर्वात शुद्ध आणि सौम्य ऊर्जा घेऊन येतात. जेव्हा ती घरात श्वास घेते, तेव्हा तिच्या आभेतून एक असे कंपन बाहेर पडते जे सर्व नकारात्मकता, सर्व दुःख आणि गरिबीची सर्व बंधने दूर करते. शतकानुशतके आपण ऐकत आलो आहोत की मुलगी ही घराची लक्ष्मी असते, पण आपली मानवी बुद्धी इतकी संकुचित आहे की आपण लक्ष्मीचा अर्थ केवळ पैसा असाच लावला आहे. आपण लक्ष्मीला फक्त सोन्या चांदीच्या नाण्यामध्येच मोजले आहे. गरुड पुराण आणि देवी भागवत पुराणात स्पष्टपणे सांगितले आहे की लक्ष्मी केवळ पैशाची देवी नाही, लक्ष्मी संतुलनाची देवी आहे, लक्ष्मी शांतीची देवी आहे, लक्ष्मी चेतना आणि करुणेची देवी आहे. ही सकारात्मक ऊर्जा अशा घरात कधीच टिकत नाही जिथे लोकांचा अपमान केला जातो, जिथे प्रत्येक लहान सहान गोष्टीवरून शिवेगाळ केली जाते, जिथे स्त्रियांना पाय पुसण्यासारखी वागणूक दिली जाते आणि जिथे स्वार्थ सर्वोच्च स्थानी असतो. म्हणून जेव्हा आपण म्हणतो की मुलगी लक्ष्मी आहे, तेव्हा त्याचा खरा अर्थ असा असतो की देवाने तिला तुमच्या घरी बदलाची राजदूत म्हणून पाठवले आहे. ती रिकाम्या हाताने येत नाही. तिने तिच्या अनेक पूर्वीच्या यात्रांमध्ये कमावलेले सद्गुण ती आपल्यासोबत घेऊन येते. जेव्हा ती तिच्या लहान लहान पावलांनी तुमच्या घरात प्रवेश करते, तेव्हा ती खरं तर तुमच्या घरातील वास्तुदोष आणि तिच्या पायाखालची जड ऊर्जा दूर करत असते. म्हणूनच तुम्ही तुमच्या आजूबाजूला आणि समाजात अशी अनेक कुटुंबे पाहिली असतील जी आपल्या मुलीच्या जन्मापूर्वी कर्जात बुडालेली होती आणि ज्यांचे घर नेहमीच गरिबीने भरलेले होते. पण जसे त्या अंगणात मुलीच्या हास्याचा आवाज घुमला, तसे त्या वडिलांचा व्यवसाय अचानक बदलून गेला. पिता प्रवासाला निघाले, त्यांची थांबलेली प्रगती पुन्हा बहरू लागली. अचानक घरात सुख आणि शांती अवतरली. लोक याला निव्वळ योगायोग समजून अहो मुलीचे पाय शुभ आहेत असे म्हणून दुर्लक्ष करतात, पण वास्तविक पाहता धर्मग्रंथ याला सद्गुणांचे हस्तांतरण मानतात.
मुलीचा पवित्र आत्मा वडिलांचे दुःख पाहून आपल्या सद्गुणांचा काही अंश त्यांच्या प्रभामंडळात हस्तांतरित करतो. ती आपल्या नशिबाने संपूर्ण कुटुंबाचे पालनपोषण करू लागते. पण यामुळे एक गहन आणि भयावह प्रश्न निर्माण होतो. जर मुली खरोखरच इतक्या पवित्र असतील, जर त्या सद्गुणांचे फळ असतील, तर आज अनेक घरांमध्ये शोक का पाळला जातो? आजही काही कुटुंबांमध्ये जेव्हा एखादा वैद्य किंवा डॉक्टर मुलगी जन्माला आल्याचे जाहीर करतो, तेव्हा वडिलांचा चेहरा का उतरतो? आजी का पाठ फिरवते आणि मुलींना जन्मापूर्वी गर्भातच का मारले जाते? किंवा जन्मानंतर त्यांना आयुष्यभर ओझे, दुसऱ्याची मालमत्ता असल्याची जाणीव का करून दिली जाते? हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याचे उत्तर गरुड पुराणातील कर्मतत्वात दडलेले आहे, जे ऐकून तुमच्या अंगावरती काटे ऐकण्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः जरूर लिहा, जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. धर्मग्रंथामध्ये असे वर्णन आहे की यमलोकातून पृथ्वीवर परत येणारा आत्मा आईच्या गर्भात प्रवेश करण्यापूर्वीच आई वडिलांच्या विचारांची ऊर्जा जाणतो. जर एखाद्या कुटुंबात भीती, लोभ, मुलीसाठी हुंडा देण्याची भीती असेल आणि स्त्रियांबद्दल आदराची कमतरता असेल, तर कोणताही उच्च दर्जाचा, कोणताही शुद्ध आणि पवित्र आत्मा त्या गर्भात प्रवेश करत नाही. तो आत्मा त्या अशुद्ध अंगणातून परत येतो आणि मग त्या घरात कोण जन्माला येतं? त्या घरात जन्माला आलेला आत्मा तोच असतो जो मागील जन्मात त्या कुटुंबाचा कट्टर शत्रू होता. गरुड पुराणात असे म्हटले आहे की जेव्हा तुम्ही मुलीला स्त्रीला ओझे मानता, तेव्हा तुम्ही प्रत्यक्षात स्वतःच्या विनाशाला आमंत्रण देत असता. पण कधी कधी या नियमाला एक अपवाद असतो, एक असे सत्य जे तुमच्या डोळ्यात अश्रू आणेल. कधी कधी अगदी जुनाट विचार असलेल्या अत्यंत कठोर आणि लोभी कुटुंबामध्येही एक अत्यंत शुद्ध आणि पवित्र मुलगी जन्माला येते. ती अशा घरी येते जिथे तिच्यावर प्रेम केलं जात नाही, जिथे तिला मुलांसारखे समान हक्क दिले जात नाही. असे का घडते? पुराणानुसार अशा मुली सामान्य जीव नसतात, त्या परिवर्तन घडवणारे जीव असतात, त्या सर्वात शक्तिशाली जीव असतात. घर चांगले आहे म्हणून त्या घरात येत नाही, त्या घरातल्या अंधकाराला भेदण्यासाठी येतात. जसे तुम्ही अंधाऱ्या खोलीत दिवा लावला तर तो अंधाराबद्दल तक्रार करत नाही, तो शांतपणे लुकलुकतो आणि खोली उजळवतो. त्याचप्रमाणे या प्रेमळ मुली त्यांच्या स्वभावाने, त्यांच्या हास्याने, त्यांच्या निस्वार्थ प्रेमाने आणि त्यांच्या दृढ निश्चयाने एका कठोर वडिलांचे हृदय बदलतात. त्या पाषाण हृदयी आजी आजोबांचा दृष्टिकोन बदलतात. त्या अशा घरात जन्माला येतात जे बदलणे अशक्य वाटत होते आणि त्या संपूर्ण कुटुंबाची चेतना मुळापासून उखडून टाकतात, त्यांच्या विचारसरणीत बदल घडवतात. या मुली कुटुंबासाठी एक परीक्षा आणि आशीर्वाद दोन्ही असतात. आता ते गहन रहस्य ऐका, जे तुम्ही या व्हिडिओच्या सुरुवातीपासून उलगडण्याची वाट पाहतात. आज तुमच्या घरात असलेली तुम्हाला मिठी मारणारी मुलगी हा केवळ एक युगायुग आहे का? जर तुम्ही गरुड पुराणाचा सखोल अभ्यास केलात तर तुमच्या लक्षात येईल की मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास हा एक गुंतागुंतीचा प्रवास आहे. प्रत्येक पुनर्जन्म हे एक ऋण आहे, एक अपूर्ण राहिलेले नाते. आणि हे अगदी शक्य आहे, हे अगदी शक्य आहे की आज तुमच्या अंगणात खेळणारी तुमची मुलगी ही मागील जन्मात तुमची आई होती. जरा विचार करा, तुमच्या मागील जन्मात जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा तुमच्या आईने तुम्हाला खाऊ घालण्यासाठी स्वतःच्या जीवाची आहुती दिली. तुम्हाला झोपवण्यासाठी तिने स्वतःच्या झोपेचा त्याग केला. तिने निस्वार्थपणे तिचे सर्वस्व तुमच्यासाठी दिले. पण जेव्हा ती म्हातारी झाली तेव्हा कदाचित तुम्ही तिची त्या प्रकारे सेवा करू शकला नाहीत, कदाचित तुम्ही ते ऋण फेडू शकला नाहीत. म्हणून ते अपूर्ण राहिलेलं प्रेम, ते निस्वार्थ नाते पूर्ण करण्यासाठी निसर्गाने कर्माच्या गणितानुसार त्याच आत्म्याला या जन्मात तुमची मुलगी म्हणून तुमच्या घरी पाठवले, जेणेकरून एक वडील म्हणून तुम्ही तुमच्या मागील जन्मात पूर्ण करू न शकलेल्या प्रत्येक इच्छेची पूर्तता करू शकाल, जेणेकरून त्या नात्याला, त्या ऊर्जेला संतुलन साधता येईल. आत्मा बदलत नाही, फक्त शरीर बदलते, फक्त नाती बदलतात. म्हणूनच असे म्हटले जाते की मुलगी ही केवळ तुमच्या वर्तमानाची संतती नसते, ती तुमच्या भूतकाळाचा वृत्तांत असते आणि तुमच्या भविष्याचा विस्तार असते. आता मुलींना मुलांपेक्षा कमी लेखणाऱ्या कोणालाही अधरून टाकणारा एक प्रश्न, जर मुलीचा जन्म कर्माशी जोडलेला असेल, जर ती तुमच्या घरात सद्गुणांचा खजिना घेऊन येत असेल, जर ती तुमच्या घरातून गरिबी दूर करण्यासाठी आली असेल, तर त्या मुलीला कमी लेखणं योग्य आहे? तुम्ही तिच्या शिक्षणावर खर्च करू नये का? तुम्ही तिला जन्मापासूनच परकी समजावे का? हा तुमच्या स्वतःच्या नशिबावर, तुमच्या स्वतःच्या भाग्यावर केलेला आघात नाही का? जेव्हा तुम्ही मुलीला नाकारता, जेव्हा तुम्ही तिचा आवाज दाबून टाकता, जेव्हा तुम्ही तिच्यावर तिच्या भावापेक्षा कमी प्रेम करता, तेव्हा तुम्ही केवळ एक सामाजिक दुष्कृत्य करत नाही, तुम्ही एक गंभीर आध्यात्मिक मूर्खपणा करत असता. तुम्ही त्या सद्गुणाला, त्या दिव्य ऊर्जेला नाकारत असतात, जी देवाने खास तुमच्यासाठी निवडली आहे आणि तुमच्या घरी पाठवली आहे. गरुड पुराणात स्पष्टपणे म्हटले आहे की जो कोणी आपल्या मुलीला अश्रू ढाळायला लावतो, जो तिचे स्वातंत्र्य हिरावून घेतो,
तो तत्काळ आपले सद्गुण गमावू लागतो. अशा घरातून लक्ष्मी आणि शांती कायमच्या निघून जातात, मागे फक्त दुःख, रोग आणि गरिबी ठेवून. कर्माचा नियम आपल्याला हेही सांगतो की पृथ्वीवर बालक म्हणून येणारा प्रत्येक आत्मा आपल्यासोबत 3 गोष्टी घेऊन येतो. पहिली त्याच्या मागील जन्मातील संस्कार, दुसरी त्याच्या अपूर्ण कर्माचा हिशोब आणि तिसरा एक उद्देश त्या लहान मुलीच्या स्वभावात, सवयींमध्ये आणि आवडीनिवडी. तुम्हाला या 3 गोष्टी स्पष्टपणे दिसू शकतात. फक्त तुमच्या मुलीकडे काळजीपूर्वक पहा. ती मुलगी जी लहानपणापासून न विचारता सर्वांना मदत करते, जी आपली खेळणी देऊन टाकते, जिला इतरांचे दुःख सहन होत नाही. कदाचित ती मागील जन्मात एक महान संत असेल, जी तुमच्या घरी करुणा आणि प्रेमाचा संदेश घेऊन आली आहे. ती मुलगी जी प्रत्येक संकटात निर्भयपणे टिकून राहते, जी मुलांपेक्षा जास्त धैर्य दाखवते. कदाचित ती मागील जन्मातील एक योद्धा असेल, जी तुमच्या कुटुंबाला धैर्य आणि निर्भयता शिकवण्यासाठी आली आहे. ती मुलगी जी प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारते, जी जुन्या आणि रूढीवादी विचारांना आव्हान देते, जी गप्प बसण्यास नकार देते. कदाचित ती बदलाची राजदूत म्हणून आली असेल. आणि कधीकधी काही घरांमध्ये एक अत्यंत दुःखद घटना घडते. कधीकधी कुटुंबात एका मुलीचा जन्म होतो. ती संपूर्ण घर आनंदाने भरून टाकते आणि सर्वांना तिच्यावर प्रेम करायला लावते. आणि मग अगदी लहान वयातच आजारपणामुळे किंवा अपघातामुळे तिचे निधन होते. तिचे आई वडील पूर्णपणे खचून जातात. ते देवाला शाप देतात आणि विचारतात की तिला आपल्यापासून दूर नेता आले असते तर मग देवाने तिला आपल्याला का दिले. पण गरुड पुराण या असह्य वेदनेमागे एक गहन आध्यात्मिक कारण सांगते. शास्त्रानुसार असे आत्मे ते असतात ज्यांचे या पृथ्वीवरील आणि त्या कुटुंबासोबतच कर्माचे हिशोब काही वर्षे किंवा महिन्यापुरतेच मर्यादित असतात. हे आत्मे एखादे जुने किंवा छोटे कर्ज फेडण्यासाठी किंवा तुम्हाला एक गहन आध्यात्मिक धडा देण्यासाठी येतात. ते आपला संदेश देतात, तुमच्या सद्गुणांमध्ये संतुलन साधतात आणि मग परमधामाकडे आपल्या खऱ्या प्रवासाला निघतात. ते तुम्हाला दुःख देत नाही, ते तुमच्या आत्म्याला सांसारिक आसक्तींपासून मुक्त करण्याचे एक शक्तिशाली साधन बनतात. मला माहीत आहे की हे ऐकणे खूप कठीण आहे, हे स्वीकारणं सोपं नाही, पण गरुड पुराण हे सांगते जे या विश्वातील सर्वात अडळ सत्य आहे. प्रत्येक जन्म उद्देशपूर्ण असतो, प्रत्येक श्वास महत्त्वाचा असतो, प्रत्येक नात्याला एक कारण असते. कोणताही जन्म, कोणतेही नाते कारणाशिवाय नसते. तर आता आपण त्या अंतिम आणि सर्वात गहन प्रश्नाकडे येतो, जो प्रत्येक पालकाने स्वतःला विचारलाच पाहिजे. मुलीचा जन्म हा केवळ देवाचा आशीर्वाद आहे की ती एक मोठी आध्यात्मिक जबाबदारी सुद्धा आहे? गरुड पुराणाचे उत्तर अगदी स्पष्ट आहे. मुलीचा जन्म या दोन्ही गोष्टींनी युक्त असतो. जेव्हा एक पवित्र आणि शुभ आत्मा तुमच्या घरात मुलगी म्हणून जन्माला येतो, तेव्हा ती केवळ तुमच्या घरात आनंद आणत नाही. ती केवळ तुमच्या म्हातारपणी तुम्हाला आधार देण्यासाठी येत नाही. ती त्या घराची चेतना उन्नत करण्यासाठी, त्या कुटुंबाची आध्यात्मिक पातळी उंचावण्यासाठी येते आणि त्या बदल्यात तिला सर्वोत्तम शिक्षण देणे आणि जगातील सर्व वाईट गोष्टींपासून तिचे रक्षण करणे ही त्या आई वडिलांची सर्वात मोठी कर्मिक जबाबदारी असते. पण संरक्षणाच्या नावाखाली तिला पिंजऱ्यात बंद करू नका. तिला स्वातंत्र्य द्या, तिला स्वतःचे निर्णय घेण्याचा आदर द्या. घरात मुलीचा जन्म मोठ्या आनंदाने साजरा केला जातो, पण जेव्हा ती मोठी होते तेव्हा तिला तिच्या स्वतःच्या भावासारखे हक्क नाकारले जातात. जर तुला दुसऱ्या घरी जावे लागेल असे म्हणून तिची स्वप्ने आणि शिक्षण थांबवले गेले आणि तिच्या आवाजाकडे दुर्लक्ष केले गेले, तर गरुड पुराणानुसार ते घर, तो पिता देवाने त्याला दिलेली महान आध्यात्मिक संधी कायमची गमावून बसतो. तो स्वतःच्याच हाताने स्वतःच्या सद्गुणांना आग लावतो. गरुड पुराण आपल्याला शिकवते की जन्मलेला आत्मा आणि कुटुंब त्यांच्यात एक अत्यंत सूक्ष्म आणि पवित्र करार असतो. आपल्या घरात जेव्हा मुलगी जन्म घेते, ते घर अगदी आनंदी, उत्साह आणि चैतन्यमय बनते आणि त्या घरातील सारे दुःख निघून जातात. घरात मुलगी जन्म घेते तर ते घर अगदी आनंद उत्सवात राहत असते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.